हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज आपण मुगाच्या डाळीचे डोसे बघतोय, कारण कधी कधी ना रात्रीच्या जेवणात आपल्याला असं वाटतं की सगळं सकाळी जर व्यवस्थित जेवण झालं असेल तर असं वाटतं की काहीतरी असं लाईट असलं तर म्हणजे छान वाटतं। त्यामुळे मी मुगाच्या डाळीचे डोसे करणार आहे। तर मुगाच्या डाळीचे डोसे करण्यासाठी ही मी मुगाची डाळ 2 तास आधी भिजत घातली होती आणि ती खूप भिजवायची नाही, कारण का ती जास्त भिजली की त्याची चव जाते। त्यामुळे 2 तास आधी ही मुगाची डाळ मी भिजत घातली होती। 2 तासात छान भिजते, अगदी म्हणजे 1 वाटी असेल तर ती 2 वाट्या होते, म्हणजे फुगते ती, आणि 2 वाट्या होते। तर त्याच्यामध्ये घालण्यासाठी हे थोडंसं आलं घेतलं आहे, अर्धा एक इंच आलं घ्यायचं, आणि 1 हिरवी मिरची घेतली आहे, आणि थोडंसं 1 टीस्पून मी जिरं टाकणार आहे। आता हे सगळं मी वाटून घेते आहे। आता त्याचबरोबर ते उत्तप्पे जे करीन त्याच्यासाठी मी पुदिन्याची चटणी करते। त्याच्यासाठी पुदिना घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे, 1 हिरवी मिरची घेतली आहे, थोडं लिंबू टाकणार आहे, ओला नारळ आहे, आणि थोडीशी 1 चमचा साखर टाकणार आहे, कारण आंबट आहे म्हटल्यावर थोडं गोड पाहिजे, आणि चवीपुरता मीठ। आता ही चटणी मी वाटून घेणार आहे। आधी मी चटणी वाटून घेते आणि मग त्याच भांड्यामध्ये म्हणजे मी डाळ वाटणार आहे, म्हणजे चटणीचं जे भांडं आहे ते विसरायची गरज नाही। त्याच्या आपण डाळ वाटली की त्याची अजून चव चांगली वाढेल। हे बघा, मिक्सरमध्ये मी हे मुगाची डाळ वाटून घेतली आहे। ते वाटताना मी तुम्हाला सांगितलं आलं टाकलं आहे, थोडं मिरची टाकली आहे, आणि 1 चमचा जिरं टाकलं आहे, 1 टीस्पून, आणि ह्याच्यामध्ये मी मीठ घातलं आहे। तसंच ह्याच्यामध्ये आता 2 चमचे मी तांदळाचं पीठ टाकणार आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहे, त्याच्यामुळे जरा क्रिस्पी होतात डोसे, उत्तप्पे काही म्हणू शकतो आपण। तसंच त्याच्यामध्ये मी हे बघा सिमला मिरची टाकणार आहे, सिमला मिरची घेतली 1 कापून, तसंच 1 कांदा कापला आहे तो, आणि गाजर घेतलं आहे मी पिसून, ते गाजर टाकते, आणि कोथिंबीर आहे तर ते कोथिंबीर टाकते। भरपूर कोथिंबीर टाकायची म्हणजे छान लागतं खूप। आता हे सगळं मिक्स करायचं आणि त्याचे आपण उत्तप्पे करूया। तसंच ह्याची पुदिन्याची चटणी मी तयार केलेली आहे त्याच्याबरोबर खायला। चटणी नसली तरीही चालतं, म्हणजे चटणी कंपल्सरी पाहिजे असं नाही, थोडा सॉस वगैरे घेतला तरी छान लागतं। आणि ह्याच्या सगळ्या भाज्या असतात आणि आलं वगैरे आपण घातलेलं असतं, त्यामुळे त्याचीच त्याला ती चव लागते। थोडंसं वरून लोणी किंवा बटर घेतलं तरी छान लागतं। हे बघा, आता तवा तापलेला आहे, तव्याला मी तेल लावते, आणि गॅस बारीक करून टाकायचे उत्तप्पा। आता ह्याच्यात सगळ्या भाज्या आणि सगळं घातल्यामुळे ना ह्याची चव फारच छान लागते। तर तुम्हाला बरं नसेल आणि तोंडाला चव नसेल ना तुम्हाला, त्यावेळेला असे मुगाच्या डाळीचे डोसे केले ना तोंडाला चव पण लागते, आणि मुगाची डाळ पचायला हलकी असते, त्यामुळे आपल्याला ती जर बरं नसेल, आजारी असो आपण, तर हे डोसे नक्की करून बघा, खूप छान लागतात। डोसे म्हणता नाही येणार याला, उत्तप्पे म्हणू आपण, कारण ह्याच्यात सगळ्या भाज्या पण आपण घातलेल्या आहेत। तर थोडा वेळ आपण ह्याच्यावर झाकण ठेवू, 1-2 मिनटं, आणि मग उलटू त्याला। हे बघा, आता एका बाजूने झालेला आहे, तो वरतून त्याला थोडंसं मी तेल, बरं हा डोसा चिकटत नाही अजिबात, पटापट निघतात, म्हणजे असं काही प्रॉब्लेम येत नाही कधी। किती छान लागतं, आणि खाताना एकदम चविष्ट तर लागतोच, पण क्रिस्पी लागतो असा। आणि ती डाळ आपण फक्त 2 तास भिजवली ना तर मग छान होतात कुरकुरीत, आणि जर डाळ जास्त भिजली ना तर मग त्याला टेस्ट नाही लागत एवढी। आता हा डोसा
आता जर तुम्हाला पुदिन्याची चटणी किंवा करायची नसेल चटणी वगैरे तर तुम्ही पुदिना ह्याच्यात बारीक कापून टाकला तरी त्याला चव खूप छान येते. पुदिन्याचा एक त्याला वास जो येतो ना असं खाताना मध्ये मध्ये तो खूप छान वाटतो. आता दुसऱ्या बाजूने पण चांगला झालेला आहे खरपूस. आणि असा हा गरम गरम डोसा आणि चटणी नसेल तर सॉस घ्या. असं काही चटणी पाहिजे कंपल्सरी असं काही नाही आहे. आणि गरम गरम थंडीच्या दिवसात खायला खूप छान लागतं. हे बघा चटणी आणि आपला डोसा तयार आहे. आणि करायला पण फारसा वेळ लागत नाही. सगळ्या जेवढ्या तुम्हाला भाज्या टाकायच्या असतील तेवढ्या सगळ्या टाका आणि बघा तुम्ही करून खूप छान लागतो. आणि आजारी माणसाला तो खूप छान आहे. तेल अगदी थोडं लावा किंवा निर्लेपच्या तव्यावर करा म्हणजे तेल जास्त लागणार नाही. पण हा डोसा करून बघा तुम्ही, खूप छान. डोसा नाही उत्तप्पा करून बघा, खूप छान लागतो चवीला. धन्यवाद.